गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या या गुंडांकडून ही मारहाण झाल्याची माहिती आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर या संदर्भात कारवाईची ही मागणी होते। हा गुंडगिरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे, त्यामुळे यावर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होते। महत्त्वाचं म्हणजे ही सगळी घटना ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळेची ही घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल, काय नेमकं घडलेलं आहे, काय अधिकचे अपडेट्स? नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या जवळ स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरामध्ये काही गावगुंड या ठिकाणी अनधिकृतपणे पावत्या वसूल करतात। दुचाकी आणि 4 चाकी वाहनांकडून या ठिकाणी पावत्या गोळा केल्या जातात। आज ज्या वेळेला त्या ठिकाणी साधू महंतांच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी नाशिकचे काही पत्रकार त्या ठिकाणी पोहोचत होते, त्यावेळेला या गावगुंडांकडनं या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली। नाशिक मधल्या या पत्रकारांपैकी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे किरण ताजने यांना देखील या गावगुंडांनी गंभीर मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये किरण ताजने हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यासोबतच इतर पत्रकारांना देखील अशा पद्धतीनं मारहाण करून कुठेतरी एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या गावगुंडांकडून करण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पोलीस आता पुढची कारवाई करत आहेत। नक्कीच नक्कीच, धन्यवाद चंदनजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता पोलिसांच्या या कारवाईनंतर या प्रकरणामध्ये अधिकचा पुढचा तपास सुरू होणार आहे। मात्र गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून ही मारहाण होणं अतिशय धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे। या सगळ्या प्रकारावर आळा घालणं अतिशय गरजेचं आहे। ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। दरम्यान या पत्रकाराला मारहाण करताना हे सगळे गावगुंड कॅमेऱ्यात कैद झालेले आहे। या संदर्भात पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे।